यशवंतरावांच्या मांडीवरती वीतभर भळभळणारी जखम असते, सदरा फाटलेला असतो, हात रक्ताने माखलेले असतात, चेहऱ्यावरची राजसुरती निघून गेलेली असते आणि डोक्यावर विचाराचे असंख्य घण पडत असतात की आईचं काय होईल, आपल्या गर्भवती पत्नीचं काय होईल. ही आयडियल सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये कोणीही पुरुष विचार करेल की आपलं अस्तित्व संपलं. जो पुरुष स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकत नाही, आपल्या आईचं संरक्षण करू शकत नाही, बाप गेल्यानंतर ज्याला बाप मानलं अशा मोठ्या भावाचा, मल्हाररावांचा खून होत असताना ज्याने बघितला आणि जो त्या क्षणी बदला घेऊ शकत नव्हता, अशा यशवंतरावांना आयुष्य संपवावं का असा विचार येणं साहजिक होतं. मात्र त्या काळ रात्री एक आवाज त्यांच्या कानी आला असेल. जेजुरीच्या खंडेरायानं म्हाळसाकांतानं बोलावा धाडला आणि न जाणे कुठून बुद्धी सुचली आणि यशवंतराव आपला जखमी पाय कसा तरी ओढत कडत जेजुरी गडावरती पोहोचतात. जेजुरीच्या ज्या पुजाऱ्यांना होळकरांकडून दान धर्म दिला जायचा, ज्यांचा खर्च पाहिला जायचा, ते पुजारी यशवंतरावांना ओळखण्यात भूल करतात, यशवंतरावांना झिडकारून काढून देतात. मात्र झुंज कादंबरीत नासई इनामदार सांगतात की यशवंतराव होळकरांना एक गरीब ब्राह्मण एक घोडी विकत घेण्यासाठी आणि वाट खर्चासाठी मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे त्यांच्या हातावरती देतो.